मित्रांनो, आपल्याला कॉल आलेला आहे की घरामध्ये फ्रीजच्या बॅक साईडला साप गेलाय म्हणून. तर आपण लोकेशनवर जात आहोत, पाहूया कोणता साप आहे आणि त्या सापाला रेस्क्यू करायचा प्रयत्न करूया. चला माझ्या मागे एकदम मित्रांनो, आपण गोविंद नगर ते आलो. फ्रीजच्या बरोबर बॅक साईडला गेलाय म्हणून बघू आपण. निघ. फोटो काढायला अगोदरती म्हणतो जाते त्याला कळते. किती अग्रेसिव्ह आहे बघा. फक्त पाण्यासाठी घरामध्ये बसली जाते. खूप ऍक्टिव्ह आहे. 3.5-4 फूट असा इंडियन स्पेक्टर कोबरा. आपण याला नाजाही म्हटलं जाते. इंडियन स्पेक्टर कोबरा आहे. हा न्यूरोटॉक्सिक पॉइझन असते याच्या. सरासरी ह्या सापांचं हे कम से कम 28 ते 30 वर्ष हे साप जगत राहतात. त्याचं आयुष्य एवढं असतं. आणि जो साप आहे जो आहे दर 3-4 महिन्याला कात बदलत राहतो. त्याच्यानं लोकांची मान्यता आहे की साप जवान झालाय. तसं काही नाही मित्रांनो. बॉडीतली जी वेस्ट आहे ती काढत राहत होतो कातीच्या द्वारे. अंगावर फेकलं बघतो मारले त्याच्या अंगावर. आमचं काम झालं घरातून काढायचं. सामान बसले मायकेला त्याला शांत मला बुट केलं बघा. जरा शांत बस. टेन्शन मध्ये आले का? फक्त बघायचं काम करा आता. पाणी पिते बिकर काय करायचं त्यांना जबडा बघा ना. आकर बघू आकर नाही हालचाल करू ना. आखी एवढ्या जवळ येऊ नका. पळाला का मग कळलं. हालचाल करू नका. ही काय तुला पळायचं कळत नाही ना. जरा शांत बसा ना. हो सर.
नाही नाही पाणी पिऊ लागले ते जीप काढून तुला शांत का चालू होतं मित्रांनो सापाला आपण इथं रेस्क्यू करूया आणि नेचरमध्ये मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी घेऊन बरं घातले म्हणजे होय कुठं कोर्स केलता किंवा साप पकडायचा तुला जायचं घ्यायचं कशाला रेस्क्यू तर केलेला आहे घेऊन जाऊ नेचरमध्ये सोडून द्या चला दुसऱ्या व्हिडिओ